महाविकास आघाडीची नेते असताना उद्धव ठाकरे मात्र तिकडे. मी काल पण पत्रकारांशी जेव्हा बोलताना मी त्यांनाही सांगितलं की उद्धव ठाकरेची किंमत महाविकास आघाडीमध्ये आता शून्य झालेली आहे. मुख्यमंत्री पद तर लांबच राहू दे, त्यांना उद्या साधा राज्यमंत्री पण करणार नाही, सत्ता तर येणं ही लांबची गोष्ट आहे. त्यांना जर काही स्वप्न पडत असतील, काँग्रेसला जी काही स्वप्न पडत आहेत ती काही स्वप्न खरी होणार नाही. आणि त्यांच्या ज्या काही वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे आज 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर काँग्रेस आहे असं काँग्रेसला वाटतं आहे, 2ऱ्या क्रमांकावर तुतारी आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर उभाटा आहे. हे जोपर्यंत उद्धव ठाकरेंना हे रुजलं पाहिजे की त्यांची किंमत समाजामध्ये शून्य होत चाललेली आहे, त्यांना आता काँग्रेसच फाट्यावर मारत चाललेली आहे, हे आता काही चित्र लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही. उद्धव ठाकरेंना त्यांची किंमत ही कळली पाहिजे. आणि हे फक्त कुठे सांगलीला होतं आहे म्हणून कशाला, उद्या मुंबईमध्ये जरी झाली ना तरी यांना खुर्ची नाही. अगोदर कशा मोठ्या त्या गुबगुबीत खुर्च्या असायच्या, आता प्लास्टिक चेअरवर बसायची अवस्था आली आहे उद्धव ठाकरेंची. ही अवस्था अजून वाईट होणार. ते जसे बारीक होत चालले ना तसे त्यांच्या खुर्च्या बारीक होत चालले. हे अभिनंदन आहे. तुम्ही जे काय चित्र हिंदुत्वासाठी जे काय तुम्ही ती फारकत घेतली हिंदुत्वाशी, तुम्ही जो धोका दिला, जी गद्दारी केली, हे त्याचं फळ आहे. दुसरीकडे राणेसाहेब, एक महत्त्वाचा प्रश्न राहून गेला, समोर आलेले काय सांगाल त्या? हे बरोबर आहे, आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे. म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की ही लुटमार कुठेतरी बंद व्हावी. हे जे प्रायव्हेटवाले आहेत हे अतिशय स्वतःला शाणे समजायला लागलेले आहेत. यांना एकदा त्यांची जागा दाखवावी लागेल. पण काय सणासुदीच्या दिवसाला आम्हाला हे वातावरण खराब करायला आवडत नाही. एकदा होऊन जाऊ दे आणि नंतर आपला सण एकदा झाल्यानंतर त्यांना किती रेट वाढवायचे आणि कशी लुटमार करायची आम्हालाही बघायचं आहे. पण त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार. तोंडाला येईल ते रेट सांगितले जात आहेत, 1200 5 स्टारचे रेट, 5 स्टारचे. मला माहिती आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सणाच्या तोंडावर 7 तारखेला गणेश उत्सव म्हणजे आपला गणपती येतोय आणि तोंडावर आम्हाला हे सगळं करायचं नाही. पण त्यांना योग्य त्या भाषेत आम्ही त्यांना सांगणार. शिल्पकार आपल्याला अखेर अटक झालेले आहेत. यावरून संजय राऊत टीका करतात की आपल्याला कोणीच वाचू शकलं नाही, गॉडफादर देखील वाचू शकला नाही. बघा, लुकआउट सर्क्युलर जेव्हापासून आरोप झाले तेव्हापासून LOC हा जाहीर झालेला आहे आणि 10 दिवसानंतर आपटे भेटला. म्हणजे पोलीस लुकआउटवर होतेच ना. सर्क्युलर कधी निघाला आहे? मुळात काय, संजय राऊतला त्याच्यातलं काहीच कळत नाही, कायदा कळत नाही, काही कळत नाही. त्याला काय तुमच्यासमोर बडबडच करायची आहे. लुकआउट सर्क्युलर म्हणजे काय एवढं तरी माहिती आहे का? कधी निघाली लुकआउट सर्क्युलर? LOC कधी निघालेला आहे? आता आरोपीला शोधायला जेवढा वेळ लागतो तेवढा लागला आणि आरोपी काल पकडला गेला. सर